हाय गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप चांगलेच असणार. सो आज आहे सॅटर्डे, वाजलेत सकाळचे 8:30 आणि मी सकाळी उठली आहे 6:30 वाजता. त्याच्यानंतर मी शिवला स्कूलला ड्रॉप केलं. 6:45ला ड्रॉप केलं त्याला स्कूलला. आता मी ब्रेकफास्ट करते फर्स्ट आणि त्यानंतर मी मम्मीबरोबर बाहेर जाणार आहे. कुठे जाणार आहे ते मी सांगते. फर्स्ट ब्रेकफास्ट करूया. सो आज ब्रेकफास्टमध्ये आहे इडली आणि वडा. घरी नाही बनवलं आहे, मी शिवला स्कूलला ड्रॉप केलं, येताना घेऊन आली आहे. मी आता रेडी झाले, तुम्ही बघू शकता. श्रावणी आत्ता उठलाय. माझा संडे ऑफ डे असतो, कॉलेज नसते, तर मग मी लेट उठते. म्हणजे लेट पण नाही, 10:30. ओके. श्रावणीला आज कॉलेजला सुट्टी आहे आणि माझं ना आता एक पार्सल आलंय. सो तो मला फोन करतोय. सो आपण गाडीत बोलूया. सो मी ऑर्डर केलेलं इन्स्टामार्टवरून. माझ्याकडे ना ते फोन लावतात ना गाडीला, म्हणजे ते फोन स्टँड समथिंग ते नव्हतं माझ्याकडे गाडीमध्ये. सो मी ऑर्डर केलं इन्स्टामार्टवरून. बघूया. हे आहे. सो असं आहे हे. चांगलं आहे. सो मम्मी आणि मी आता आम्ही शॉपिंगला चाललो आहे, कारण की आता नवरात्री आहेत. आमच्या घरी 9 days देवी असते. सो शॉपिंग करायची आहे. मम्मीला साडी घ्यायची आहे, मला पण कपडे घ्यायचे आहेत. पण दोघींचं एक साथ आजच होईल का नाही माहीत नाही. पण फर्स्ट तिचंच करणार. मी काय परत पण जाऊ शकते घ्यायला, पण मम्मी बिझी असते. सो आज मम्मीचं डन करणार आहेत शॉपिंग पूर्ण. मी आज सकाळी लवकर उठले. मी रोज एवढ्या लवकर उठत नाही, कारण की मला शिवला सोडायला जायचं होतं स्कूलमध्ये. रोज मी नाही जात, रोज डॅडीच त्याला सोडायला जातात. पण आज मी गेलेली, कारण की मम्मी डॅडी महाबळेश्वर गेलेत 2-3 days फ्रेंड्स लोकांबरोबर. म्हणून मी आज त्याला सोडायला गेलेली. आणि आज काहीच प्लॅन नव्हता व्लॉग स्टार्ट करायचा आहे नाही, पण विचार केला करते स्टार्ट. बघूया काय होते. अख्खा दिवस तुमच्याबरोबर पण शेअर करते. तो मी आता मम्मीचा वेट करते गाडीमध्ये. मम्मी येते. सो हाऊस हेल्प आहे वरती, लादी पुसतोय तो. म्हणून मम्मी बोलली तू जा, मी येते 10 मिनिटात, त्याचं होईल आता. सो मम्मी मला आता एक इन्सिडेंट सांगत होती. तो हाऊस हेल्प आहे ना, तो नवीन आहे आमच्याकडे आता. सो आणि जो आधी होता ना, तो डॅडीला मामा बोलायचा आणि मम्मीला मामी बोलायचा. तर डॅडीने त्याला सांगितलं करून मामी बोल, माझ्या मम्मीला मामी बोल. तर आणि त्याला मराठी नाही येत. तो राजस्थानचा आहे आणि तो 24 hours आता इथेच राहतो ऑफिसवर, डॅडीच्या ऑफिसवर. आणि तो तिकडे पण सर्व करतो आणि प्लस घरी पण लादी वगैरे पुसतो तो. सो त्याला डॅडीने सांगितलं मम्मीला मामी बोल करून. सो त्याला नाही समजत मराठी काय. तो मम्मीला मामी ना मॅम बोलतो. मम्मी मला सांगत होती, आम्ही दोघी एवढ्या हसत होतो. मॅम. ओके. सो तो आता लादी पुसतोय. सो मी वेट करते. श्रावणी घरीच आहे, ती शिवला स्कूलवरून घेऊन येणार. सो काय टेन्शन नाही. सो हाय गाईज, मी आता आलंय डॅडीच्या ऑफिसवर. हे आहे ऑफिस. अँड लेट मी शो यू वन थिंग. ये इथे आहे आपली फॉर्च्युनर अँड हाय क्रॉस. ओ पण चांगले आहे ते लिंबू.
म्हणजे जसे बाहेर असतात तसेच म्हणजे जसे म्हणजे भाजीवाल्यांकडे असतात तसेच आहेत. अच्छा. हा, आणि हे आहे कढीपत्ताचं झाड. सो हे डॅडीचं सेकंड ऑफिस आहे. फर्स्ट ऑफिस थोडं पुढे आहे, हे सेकंड ऑफिस आहे. आणि इथे डॅडीने मस्त बनवलं आहे. अँड दिस इज आवर पार्किंग. जिथे आहे आपली फॉर्च्युनर जी आता नवीन घेतली आहे, हाय क्रॉस. अँड थार जी आहे, थार डॅडीने नेली आहे महाबलेश्वर. आणि आता माझ्याकडे आहे माझी ग्रँड वितारा. फॉर्च्युनर न्यायची का? पण हँगआउटसाठी चाललो असतं तर नेली असती. शॉपिंगसाठी एवढी मोठी गाडी का न्यायची? माझी चांगली आहे शॉपिंगसाठी, हँगआउटसाठी हे चांगले आहेत. जाऊया लवकरच फॉर्च्युनर घेऊन कुठेतरी व्हिडिओ बनवणार. कुठेतरी लॉंग ट्रिप पण करायची आहे फॉर्च्युनर घेऊन. सो व्हिडिओ येतीलच. आता बर्ड्स बघूया. बर्ड्स आहेत. हाय गाईज, हाय, से हाय, हाय, से हाय. हा रूम तुम्हाला मी दाखवेन. हा रूम खूप मस्त आहे, तुम्हाला खूप आवडणार. पण ह्याची चावी थारमध्ये आहे, सो नाही दाखवू शकत. डॅडी आले का आणि मी ऑफिसवर आली का नक्की दाखवणार. आम्ही निघालोय, आम्ही बोरिवलीला चाललोय शॉपिंगला. मम्मीला साडी घ्यायची. मम्मी तुला साडी कशी घ्यायची? प्युअर सिल्क. प्युअर सिल्कची साडी घ्यायची आहे मम्मीला. कलर रेड कलर प्युअर सिल्कची साडी घ्यायची आहे मम्मीला. सो बघूया. मम्मीला काहीच बंडल भेटलंय. तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला नसेल तर बघा तो व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये आहे. मग आज संपणार तो बंडल का ठेवणार आहे? हा, लगेच सगळं संपवणार. पण साडीच प्युअर सिल्कची साडी बोलतेच. प्युअर सिल्कची साडी कितीची येते? 10,000 15,000. दोन तीन घेतल्या का संपला बंडल. दुसरा घेईन. दुसरा घे. ओके चला. सो फक्त 20 मिनिट्स लागतील पोचायला. बोरिवलीला चाललोय. सो लेट्स गो. सेम आहेत. मला पण दोन्ही आवडले. हा पण कलर नाही ना, हा पण नाही ना. लेट्स सी. कुठला चांगला होता? रेड घे तर तुला नवरात्रीला पाहिजे तो. हाय गाईज, सो शॉपिंग झालेली आहे. मम्मी साडी पाहिजे होती तशी भेटली मम्मीला. मम्मी आम्ही जातानाच बोलत होतो रेड साडी पाहिजे, प्युअर सिल्कची पाहिजे. सेम तिने रेड साडी घेतली, प्युअर सिल्कची साडी घेतली. भेटली. मस्त आहे, पण मला पण आवडली. मी ड्रेस घेतला एक आणि एक नाईट सूट घेतला आणि मम्मीने एक नाईटी घेतली अजून. बस एवढंच घेतलं. आता मग दमलो, आता घरी चाललोय. आता मला गरबाचा ड्रेस घ्यायचा आहे. तुम्ही आता परत नेक्स्ट वीकमध्ये येईन. परत अजून 1 वीक आहे देवी यायला. सो येईन मी परत आणि तेव्हा घेईन. सो श्रावणीची पण अजून शॉपिंग पूर्ण बाकी आहे. तिने पण काहीच नाही घेतलंय. सो नेक्स्ट टाइम तिला घेऊन येणार. तर घरी चाललोय. पोचू 15 मिनिट्समध्ये. जर ट्रॅफिक नसली तर 15 मिनिट्समध्ये पोचू. लेट्स सी. सो हाय गाईज, मी घरी आली. काहीच ट्रॅफिक नव्हती. लगेच पोचली घरी. चहा पिला. आल्यावर पहिला चहा पिला आणि झोपली. 1 तासाने डॅडीचा व्हिडिओ कॉल आला म्हणून मी उठली. नाही तर मी उठलीच नसती. मी झोपलीच असती. डायरेक्ट सकाळीच उठली असती. मी पिझ्झा बनवते. म्हणजे हा आहे त्याच्यामध्ये मी पॅनमध्ये बनवते.
ह्याच्यामध्ये पाटी असं लिहिलं आहे, पॅनमध्ये 2 आईस क्यूब्स टाकायचे आहेत आणि त्याच्यावर हा ठेवायचा आहे आणि कवर करून याला फक्त 10 मिनटं ठेवायचं आहे. सो लेट्स सी. मी आईस क्यूब्स टाकते. सो हा एक माझ्यासाठी बस आहे, श्रावणी नाही खाणार आहे. सो मी याला कवर करून 10 मिनिट्ससाठी ठेवते. आता हे खाऊन मी झोपणार आहे. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.